डॉक्टर ज्योती, होमिओपॅथिक तज्ञ। आज आपण होमिओपॅथीमध्ये ॲलोपॅथी सारख्या एका औषधाबद्दल चर्चा करणार आहोत। आपण नेहमी ऐकतो की ॲलोपॅथीमध्ये अँटीबायोटिक्स, तुम्हाला वरती श्वसन संस्थेचे आजार असो किंवा पोटाच्या तक्रारी असो किंवा एखादे इन्फेक्शन असो, ते तुम्हाला अँटीबायोटिक्स देतात। असंच एक औषध तुम्ही होमिओपॅथीमध्ये वापरू शकता। त्या औषधाचं नाव आहे हायड्रेस्टिस कॅन। ओके, हे मदर टिंक्चर फॉर्ममध्ये वापरायचं आहे। तुम्हाला कुठल्या कुठल्या कंडिशन्समध्ये हे औषध वापरता येईल हे मी तुम्हाला सांगते। फर्स्ट ऑफ ऑल, जर तुम्हाला खोकला असेल, खोकल्यामध्ये येलो बल्गम म्हणजेच येलो स्पुटम पडत असेल, त्यानंतर एखादं बॉईल फुंसी असेल ज्याच्यामध्ये पस असेल, येलो डिस्चार्ज असतील, त्यानंतर काही लोकांना फिशुला असतं, पोटाच्या तक्रारीमध्ये आव पडते, पिवळ्या पांढऱ्या कलरची आव पडते, गॅस्ट्रायटिस असतो, इरिटेबल बाउल सिंड्रोम असतो। अशा कंडिशनमध्ये तुम्ही हे औषध वापरू शकता। हे औषध कसं वापरायचंय? हे औषध 30 ml तुम्ही आणायचंय। अर्धा कप पाण्यामध्ये 15 ड्रॉप सकाळी आणि 15 ड्रॉप संध्याकाळी घ्यायचे। जर त्रास जास्त असेल तर तुम्ही औषध 3 वेळा घेऊ शकता। अशा पद्धतीने हे हायड्रेस्टिस नावाचं मदर टिंक्चर तुम्ही वापरायचंय। 15 दिवसात ते 3 महिन्यात तुम्हाला याचे रिझल्ट येतील। डिटेल ट्रीटमेंट घेण्यासाठी किंवा परमनंट क्युअर करण्यासाठी तुम्ही क्लिनिकला भेट देऊ शकता किंवा ऑनलाईन मेडिसिन ऑर्डर करू शकता। थँक्यू।